श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. येत्या 20 मार्च 2026 या दिवशी स्वामींचा प्रकट दिन. या दिवशी शुक्रवार आहे आणि मी खरंच सांगेल की स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त भरभरून सेवेकऱ्यांनी सेवेला सुरुवात केलेली आहे. आता भरपूर सेवेकरी आहेत ज्यांनी आधीच म्हणजेच प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या प्रकट दिनानिमित्त काही आपण गुरुचैत्र पारायण करू शकतो का, तर या संदर्भातली माहिती आणि 11 दिवस कुठल्या दत्त सेवा कराव्या, स्वामी सेवा कराव्या या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ताई, आम्ही गुरुचैत्र पारायण करू शकतो का, तर या महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हो, तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकता. अर्थात एप्रिल महिन्यामध्ये सप्ताह आहे. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते, त्याच्यामुळे आपण सप्ताहामध्ये गुरुचैत्र पारायण करतच असतो. पण महिलांची इच्छा आहे, प्रत्येकाच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झालेली आहे की ताई, प्रकट दिनानिमित्त आम्ही गुरुचैत्र पारायण करू शकतो का. जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही 7 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करावं. पण 3 दिवसीय करू शकतो का, तर 3 दिवसीय पारायण जे असतं ना, त्याला तुमचा स्टॅमिना भरपूर लागतो. आता आपण 7 दिवसीय पारायण करण्यासाठी जेव्हा आपण बसत असतो तर आपल्याला जवळजवळ काही महिलांना 2 ते 2.5 तास लागतात. पण जर 3 दिवसीय पारायण करायचं असेल तर तिन्ही दिवशी तुम्हाला लगातार बसावं लागेल आणि तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही पारायण करू शकता 3 दिवसाचं, तुमची इच्छा असेल तर. आता सगळ्यात महत्त्वाचं की 18 तारखेला अमावस्या सुरू होते आणि 19 तारखेला गुढीपाडवा आहे. आता अमावस्याच्या कालावधीमध्ये गुरुचैत्र पारायण करू शकतो का, तर एक सांगावंसं वाटतं की अमावस्याच्या कालावधीमध्ये जेव्हा अमावस्या येते तेव्हा तुम्ही पठण करू शकता, पण अमावस्याच्या दिवशी पारायणाला सुरुवात करू नये किंवा पारायणाची सांगता पण करू नये. मग ज्यांना सुरुवात करायची असेल तर मग ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायची इच्छा आहे तर त्यांनी मग 18 तारखेच्या आत तुमची सांगता झाली पाहिजे. 7 दिवसाच्या गुरुचैत्राची सांगता आपण 8व्या दिवशी करत असतो. तुम्ही तुमच्या कॅलेंडरप्रमाणे, तुमच्या तारखेप्रमाणे अगदी तुम्ही 18च्या आत, मग तुम्ही 15ला सांगता करा, 17ला करा, हरकत नाही. 7 दिवसीय पारायण करायचं आहे तर 8व्या दिवशी सांगता करायची असते, तर त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. मग तुम्ही पारायणाला सुरुवात कधीही करू शकता, कारण अमावस्या आल्यामुळे बऱ्याच महिलांचं असं होतं ना. आता तुम्ही आजपासून जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात ना, तेव्हापासून तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता किंवा मग 7 दिवसाचं पारायण करू शकता. आता ज्यांना गुरुचैत्र पारायण करणं शक्य होत नाही, कारण आपल्या मुलांची शाळा आहे, आता पेपरही सुरू होणार आहेत, मग त्या काळामध्ये ताई आमच्याकडून होणार नाही, तर नक्कीच सप्ताह लवकरच येणार आहे. तर एप्रिलमध्ये 10 एप्रिलला सप्ताह सुरू होतो, मग त्याच्यामध्ये मग आपलं पारायण होणारच आहे. पण ज्यांची इच्छा आहे ना, तर ते करू शकतात. आता हे झालं 11 दिवसाची आपल्याला सेवा करायची असते. 99% महिलांची सेवा सुरू आहे. 21 स्वामी चैत्र सारामृत म्हणजेच 21 दिवस स्वामी चैत्र सारामृताचं पारायण करायचं. ज्यांचं नाही झालेलं आहे, ज्यांचं काही कारणांमुळे राहून गेलेलं आहे, तर त्यांनी 11 दिवस ही स्वामी चैत्र सारामृताच्या पारायणाची तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजेच तुम्हाला 10 तारखेला सुरुवात करायची आहे, 10 मार्चला सुरुवात तुम्हाला करायची आहे, असं नाही आहे बरं का. तर 10लाच करायचं तर तुम्ही आधीही करू शकता. 10 ते 20मध्ये जर मासिक धर्म असेल तर मग ते 4 दिवस आधीच तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजेच आधीच तुम्ही 20 तारखेच्या आधीच तुम्ही पारायण वाचलं तरी हरकत नाही, किंवा मग 20 तारखेच्या नंतरही काही कारणांमुळे पारायण पूर्ण केलं तरी हरकत नाही. काहीच नाही, महाराजांचे नियम काहीच नाही आहे. तुम्ही सेवा करताय ना, हे खूप महत्त्वाचं आहे. जसं जमेल जिथे जमेल तिथे आमच्याकडून सेवा घडत आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आता या सेवेचं झालं तर 11 दिवस कुठल्या सेवा कराव्या, अर्थात दत्त महाराजांची सेवा. ज्यांची इच्छा आहे की ताई आम्ही स्वामी समर्थांची सेवा तर करतच असतो, तर आमचं पारायण चालू आहे, पण 11 दिवस दत्त महाराजांची सेवा आम्ही करू शकतो का, तर हो, तुम्ही 11 दिवस श्री गुरुचैत्र ग्रंथातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय 11 दिवस करायचा आहे. संकल्पयुक्त सेवा करावी का, तर हे तुमच्या मनावर आहे. तुमचा जर एखादा संकल्प असेल तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. संकल्पयुक्त सेवा म्हटलं तर थोडेफार नियम अटी येतात. तर तुम्ही दत्तसेवा करत आहात तर मग 11 दिवस ब्रह्मचर्याचं पालन भले तुम्ही संकल्पयुक्त करा या नका करू, गुरुचैत्र कालावधीमध्ये आपण ब्रह्मचर्याचं पालन करत असतो. ज्यांची इच्छा आहे की 14वा आणि 18वा अध्याय पठण करायचा असेलच तर मला वाचायचं आहे, तर 11 दिवस त्यांनी करू शकतात. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करा.
सेवा सांगणार आहे ज्या तुमच्या संकल्पयुक्त काही अडचणी जर तुम्ही अडकला असाल तर अतिशय सुंदर घोर कष्ट उद्धार स्तोत्रम एवढंच आहे की ते स्तोत्रम पण ते एवढं काम करतं. आपण म्हणत असतो ना की आपल्याला एवढं पाहिजे असतं आणि आपण एवढीच सेवा करतो, तर ते घोर कष्ट उद्धार स्तोत्रम आहे. खूप प्रभावी दिव्य असं स्तोत्रम आहे. जे पठण करतात ना नित्यसेवेमध्ये त्यांना अनुभव आलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही 11 दिवस घोर कष्ट उद्धार स्तोत्रम रोज 11 वेळा पठण करायचं आहे. आता घोर कष्ट उद्धार स्तोत्रम याच्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे. कोणीतर तुम्हाला फसवलेलं आहे, कुठल्या तरी अडचणीत तुम्ही अडकलेला आहात, कोणीतरी आरोप केलेले आहेत ज्याच्यात तुमची काही चूक नाही. जरी तुम्ही अशा अडचणीत असाल तर खरं तर रोज 51 वेळा घोर कष्ट उद्धार स्तोत्रम पठण करायचं असतं. जर तुमच्याकडून शक्य होईल तर मग तुम्ही 11 दिवस रोज 51 वेळा पठण करा, नाही तर मग 11 वेळा 21 वेळा रोज 11 दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही दत्त महाराजांचं नामस्मरण सुद्धा करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः सर्वात प्रभावी म्हणजेच दत्तबावरी तुम्ही 11 दिवसामध्ये 11 वेळा किंवा तुम्ही यथाशक्ती दत्तबावरी पठण करा. तर ती सेवा आहे करुणा त्रिपादी, खूप सुंदर अशी आहे. तर शांत हो श्री गुरुदत्ता मम चिंता शमवी आता, खूप सुंदर आहे. ते करुणा त्रिपादी आहे. तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही पठण करू शकता. दत्त महाराजांची सेवा ज्यांना करायची आहे किंवा महाराजांची मानस पूजा ज्यांना करायची आहे, दत्त चालीसा आहे जे तुम्ही पठण करू शकता किंवा एक श्लोकी गुरुचैत्र जो आपल्याला एक स्तोत्र आहे, जो श्लोक आहे किंवा गतवंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय तुम्हीच ना, तर हे जे तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही रोज 11 वेळा पठण करू शकता किंवा 1 वेळा पठण करू शकता किंवा रोज स्वामी चैत्र सारामृत असं जरी तुम्ही सेवा केली ना तर तुम्ही 11 दिवस तुमचे 11 पारायण होतील. 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचा मंत्र जप तुम्ही रोज 11 माळी करू शकता. तुम्ही 11 दिवस सेवा करू शकता. तुमची इच्छा असेल जसं तुम्हाला जमेल, जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तर तेवढी तुम्ही सेवा करू शकता. दत्त महाराजांची करू शकता. गुरुचैत्रातील 2 अध्याय तुम्हाला सांगितलेले आहेत किंवा दत्त चालीसा आहे, अतिशय सुंदर आहे. तर ती दत्त चालीसा सुद्धा ती तुम्ही पठण करू शकता. संकल्पित सेवा करतात तर बघा, गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात की आपल्याला ना वर्षातून 365 दिवसापैकी 108 स्वामी चैत्र सारामृतचं पारायण करायचं असतं. आता लगातार महिला करतात, 108 महिला पारायण करतात, पण आपल्याकडून जर होत नसेल तर 21 दिवसाची जरी तुम्ही सेवा केली ना तरीही तुमच्या वर्षाखेरीस 108 पारायण कसे होतील ना ते तुम्हालाही समजणार नाही. म्हणून सगळ्यांनी या सेवेमध्ये भाग घ्या. महाराजांच्या कृपेने सेवा करा. ज्यांना नाही शक्य होत ना त्यांनी 11 दिवस तरीही सेवा करा. तर बघा, करता करविता सगळे महाराज आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत. कोणाकडून किती करून घ्यायचं ते सगळं ठरवतात, पण आपली इच्छाशक्ती पण असावी लागते आणि आपली इच्छाशक्ती दृढ असेल तर महाराजांना ते करावंच लागतं. महाराज नेहमी म्हणायचे की हा चमत्कार वगैरे मला करायला आवडत नाही, पण तुझी श्रद्धा, तुझा विश्वास, तुझी भक्ती एवढी दृढ असते ना की मला त्या गोष्टी करावेच लागतात. देवासमोर दिवा लावायचा आहे आणि मग सेवेला बसायचं आहे. आता या सेवा करण्यासाठी मोठंच मंदिर पाहिजे का, देवघर मोठंच पाहिजे का, मोठाच फोटो पाहिजे का, काही नाही. मैत्रिणींनो, तुम्ही जसे आहात तसे तुम्ही महाराजांसमोर जा. महाराजांना शरणागती महत्त्वाची आहे आणि त्यांनी आपल्याला स्वीकारलेलं आहे. आपण जसे आहोत तसे. दत्त सेवेमध्ये महाराजांना परफेक्ट असावं लागतं. गाणगापूरमध्ये तसंच आहे की दत्त महाराज म्हणतात की तू आधी परफेक्ट हो, तू आधी परिपूर्ण हो आणि मग माझ्याकडे ये. म्हणून तर आपण जेव्हाही गाणगापूरला जातो, ज्यांना काही व्याधी आहे, काही अडचणी आहेत, त्यांना काही जो त्रास आहे ना तो अगदी महाराज त्यांना मुक्त करतात त्याच्यातून आणि मग त्यांना जवळ घेतात. महाराजांकडे तसं नाही आहे, बाबा तू जसा आहे तसा तू काय खातो, तू काय पितो, तसा माझ्याकडे ये, तुला नीट करण्याचं काम मी करतो. म्हणून महाराजांच्या सेवेला कुठलेच बंधन नाही आहेत, कुठलेच नियम अटी नाही आहेत, काहीच नाही आहे. याचा अभिषेक कर, त्याचा अभिषेक कर, काही नाही. साधा पाण्याचा अभिषेक जरी केला तरी महाराजांना तो प्रिय आहे. तर आपल्याला फार असं असतं ना, महाराजांनी मला एवढं दिलेलं आहे तर मग मी काहीतरी महाराजांसाठी करावं. तर आपण मग चंदनाचा, दुधाचा, पंचामृताचा, पाण्याचा अभिषेक करत असतो, कारण ती आपली श्रद्धा आहे, भक्ती आहे किंवा छान सजावट करत असतो. ते आपल्याला आवडतं. पण महाराजांना काय आवडतं? महाराजांना तुम्ही आवडता, तुमची भक्ती आवडते, तुमची श्रद्धा आवडते. बाकी महाराजांना काही इंटरेस्ट नाही. महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या लंगोट्याची किंमत या विश्वा इतकी पण नाही आहे. तर
अशा ब्रह्मांड नायकाला आपण काय देऊ शकतो, तर आपण स्वतः अर्पण करू शकतो. महाराजांचं नामस्मरण करू शकतो. जो नाम जप करतो महाराज त्याला अखंड जपत असतात. आणि बघा, खरं तर प्रार्थनेची एक वेळ असावी जी नीतिनेमाने आपल्याकडून घडावी. प्रार्थनेची एक वेळ असावी जी नीतिनेमाने आपल्याकडून घडावी. जेव्हा प्रार्थनेची एक वेळ घडते तेव्हा प्रार्थना आपल्याला स्वीकारते, आणि जेव्हा प्रार्थना आपल्याला स्वीकारते तेव्हा महाराज आपल्याला स्वीकारत असतात. रोज सेवा झालीच पाहिजे. नाम जप महाराजांची आठवण, महाराजांच्या प्रति कृतज्ञता रोज असावी. ही रोज जेव्हा घडते ना तेव्हा प्रार्थना आपल्याला सांभाळते. वेळ आल्यावर काय कामी येतं, तर आपली सेवा, आपले कर्म कामाला येतात. म्हणून त्या प्रार्थनेने आपल्याला जपावं, त्या प्रार्थनेने आपल्याला स्वीकारावं, त्या प्रार्थनेने आपल्याला रक्षण करावं. याच्यासाठी नीतिनेमाने उपासना, सेवा, नाम जप करावं. तर थोडी तरी करण्याचा प्रयत्न करा सेवा. आणि सगळंच माझ्याकडून होतं, माझ्याकडून पण सगळंच होतं असंही नाही आहे, पण जेवढं जमेल तर तेवढं जीवाचा अट्टहास करून मी करण्याचा प्रयत्न करते, आणि ते महाराज करून घेतात. परीक्षाही बघितली जाते, पण मदतही तेवढीच करतात, आणि सगळं चांगलंच होतं. तर दत्तसेवा, स्वामी सेवा जेवढी तुम्हाला जमेल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.